घरात हलकासा गोंगाट होता. मुलांचे हसणे, चुलीवरची खटखट आणि बाहेरून येणाऱ्या ट्रेनच्या आवाजांनी घर भरलेले होते. राजलक्ष्मीताई घरात शेजारील खुर्चीवर बसून हळूहळू कांदा कापत होत्या. हातात जसा कांद्याचा तुकडा आला त्यांचा चेहरा थांबला. डोळ्यांतून अश्रू आले. अचानक त्यांना काही आठवले. त्या खाली वाकल्या, शेजारी ठेवलेली पिशवी उचलली आणि त्यामध्ये औषधं शोधू लागल्या. तळ हात थरथरत होते. श्वास घेण्यात हलकासा त्रास होत होता. तेव्हाच राकेश त्यांचा मुलगा ऑफिसच्या ड्रेसमध्ये बाहेर आला. ऑफिसची टाय अजून बाकी होती. तो थकलेल्या स्वरात म्हणाला, आई, तू अजून स्वयंपाकघरात काय करत आहेस? तुला किती वेळा सांगितलं आहे की तू तिथे जाऊ नकोस. नोकर त्यांचे काम करतात, तरी का सगळ्यांच्या समस्या वाढवत असतेस? त्यांचे बोलणे ऐकून राजलक्ष्मीताईंनी त्यांच्याकडे पाहिलं आणि मग थोड्या चिंतेने म्हणाल्या, मला माफ कर बाळा, तुझ्या इतक्याशा सकाळचा नाश्ता बनवत होते. तुला माझ्या हातचे कांदे पोहे आवडतात ना, म्हणून विचार केला. ज्याच्यावर राकेशने त्यांचे बोलणे मध्येच थांबवत म्हणाला, आता बनवू नकोस, ते स्वस्त पोहे मला आवडत नाही, समजले का तुला? आणि राकेश तू तेथून निघून लागला. हे पाहून राजलक्ष्मीताईंना वाईट वाटले, पण लगेचच त्यांना काही आठवलं आणि त्या घाईघाईत त्याला थांबवत म्हणाल्या, बाळा, आज सकाळपासून माझ्या डोळ्यात थोडी जळजळ होत आहे. जुने जे डोळ्यात टाकायचं औषध होतं ना, ते आज संपलं आहे. संध्याकाळी तू ऑफिसमधून येताना औषधांची ती नवीन बाटली घेऊन ये. त्या औषध गरजेचं आहे. डोळे त्रास देत आहे आणि अश्रू निघत आहे. राकेशच्या चेहऱ्यावर अचानक राग आला. तो थकलेल्या आणि कठोर स्वरात म्हणाला, आई, दररोज दर तासाला हेच ऐकायला मिळते. कोणते ना कोणते काम, कोणती ना कोणती मागणी. मी ऑफिसमधून थकून येतो. डोक्यात इतकेच विचार चालतात. त्यामुळे मला तुझ्या औषधाची आठवण राहत नाही. पण मी तुझा नोकर आहे का? मी प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी तू मला थांबवत असतेस. मी नुकताच निशासाठी नवा फोन, हॉलसाठी नवा सोफा घेऊन आलो आहे. कालचा EMI भरला आहे. याचा तुला विचार पडत नाही का? मला माफ कर, मी नाही आणू शकणार. मला खूप कामे आहेत. त्यात लक्ष्मीताईंनी हातात पकडलेला कांदा सटकून खाली पडला. त्या एका क्षणासाठी खाली पाहत राहिल्या, पण तोंडातून शब्द निघालेच नाहीत. त्यांच्या डोळ्यांतील ती कोमल आशा मग दुसरं झाली. हळूवार आवाजात म्हणाल्या, बाळा, मी तुझ्याकडे फक्त औषध मागत आहे. इतकी छोटी गोष्ट. राकेशचा राग आणखी वाढला. त्याचा चेहरा लाल झाला आणि तो मोठ्यात म्हणाला, छोटी गोष्ट आहे आई. आता लहान मोठे काहीतरी चांगलं राहिलंय का? नाही. जेव्हापासून तू इथे आली आहेस तेव्हापासून फक्त तुझी मागणी शिल्लक राहिली आहेस. कधी स्वतःहून काही केले नाहीस काय? मी तुला आरामदायक जीवन दिले नाही काय? मी तुझ्या इच्छा पूर्ण नाही केल्या का? तरी तुला प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या गोष्टींची गरज लागतेच. तू शांततेत जीवन जगू शकत नाही का? त्याचा आवाज इतका मोठा होता की लोक बघू लागले. काही नोकर अंगणात डोकावत होते. राजलक्ष्मीताईंचे हृदय आतून तुटत होते. पण त्यांनी पुन्हा हळूच आपले मन सावरले आणि म्हणाल्या, बाळा, माझी तब्येत ठीक नाही आहे. डोळ्यात त्रास होत आहे. मला माहीत आहे मी तुला त्रास देत आहे, पण त्याशिवाय मला काही दिसत नाही. तेवढ्यातच त्याच वेळी निशा, राकेशची बायको, घराच्या दाराच्या जवळ येऊन उभी राहिली. बोचणाऱ्या हसणाऱ्या निशा म्हणाली, ठीक आहे, दर महिन्याला तीच औषधं, तीच गोष्ट. आता खूप झालं तुमची औषधं आणि तुमच्या गोष्टी. सगळं काही अनेक वर्षांपासून आमच्यावर ओझं बनवून बसला आहात. मला समजत नाही तुम्ही इथे का राहता? राजलक्ष्मीताई शांत झाल्या. संकोचाने त्यांचा चेहरा लाल झाला. त्यांनी तोंड उघडले नाही, काही बोलू नका असे म्हणण्यासाठी, पण निशाने लगेच मध्येच तीव्र स्वरात त्यांना थांबवलं. अहो, चाळे करणे ठीक आहे, पण परिस्थिती बदलली आहे. आपल्याला आपल्या कुटुंबाचा मान उंच ठेवायचा आहे, नाही का? की तुमच्या आई वडिलांना इथे तिथे भटकवायचं? तुम्हाला जर औषध हवी असतील तर तुम्ही स्वतःहून निघून जा. रोज सकाळी त्यांना बोलत जाऊ नका. किंवा तुम्हाला तुमच्या मुलाला जिवंत पाहून शांतता मिळत नाही का? राजलक्ष्मीताईचे होठ थरथरू लागले. त्या लगेच म्हणाल्या, निशा बाळा, सकाळी सकाळी काय बोलत आहेस तू? हे पण त्या शब्दापूर्वीच राकेश एक पाऊल पुढे टाकत आला. डोळ्यात आग, कठोर आवाज आणि गळटलेला राग व्यक्त करत तो म्हणाला, आई, आता बस कर. तुझ्या प्रत्येक गोष्टीला माझी संमती असणार नाही. तू औषध घे किंवा घेऊ नकोस, पण मी इथे माझं आयुष्य जगत आहे. मी तुझ्यासाठी थांबायला तयार नाही. तुझ्यासाठी मी माझी नोकरी, माझी इज्जत वाया घालू शकत नाही. मला
मला उशीर होत आहे. राजलक्ष्मीताईंचा चेहरा पांढरा फकट पडला. त्यांच्या ओठांतून फक्त एकच शब्द निघाला, बाळा. डोळ्यांतून अश्रू भरले. त्या पदर सावरत म्हणाल्या, मला माफ कर. मी तुला त्रास देऊ इच्छित नाही. निशा कडवट स्मित हास्य करत म्हणाली, माफ कर. ठीक आहे, चांगलं करत आहात तुम्ही आई. आणि ऐका, इथे आमचे स्वतःचे काही नियम आहेत. जर तुम्ही आम्हाला हवं तसं राहणार नसाल तर तुम्ही तुमच्या गावी परत जाणं हेच चांगलं राहील. तिथे तुम्हाला कोणतीही औषधं किंवा कोणताही उपचार नको असेल. हे ऐकताच राजलक्ष्मीताईंचा चेहरा अधिक कोमेजला. त्यांनी आपला पदर अश्रूंनी भिजला. त्यांचे पाय डगमगले आणि त्या पटकन खोलीकडे निघून गेल्या. हे पाहून निशा रागाने म्हणाले, यांचं तर हे रोजचं नाटक झालं आहे. माहीत नाही काय करू. शांत होतील त्यावर राकेशने तिचे केस सरळ करत म्हणाला, काहीच हरकत नाही बेबी, तू तुझा ताण वाढवू नकोस. मी संध्याकाळी येऊन भेटतो. माझाही मूड खराब करून टाकला आहेस. सकाळी अशुभ चेहरा पाहून हे बोलून तो तेथून निघून गेला. निशाने हसत त्याला निरोप दिला. मग आपल्या सासूच्या खोलीकडे बघत म्हणाली, माहीत नाही ही म्हातारी कधीपर्यंत जिवंत राहील. माहीत नाही का मरत नाहीये. देवालाही माहीत नाही काय त्रास असतो अशा लोकांना. लवकर का उचलून घेऊन जात नाही जे पृथ्वीवर ओझे बनलेले आहेत. आणि ती रागाने फणफणत तिथून आपल्या खोलीकडे निघून गेली. इकडे खोलीच्या आत राजलक्ष्मीताई रडत होत्या. त्यांना समजत नव्हतं की त्यांनी असं कोणतं पाप केलं आहे ज्याच्यामुळे त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्याशी अशा पद्धतीने वागतात. जणू त्या कितीतरी वाईट स्त्रिया आहेत. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू सतत वाहत होते. त्यांना त्या दिवसांची आठवण झाली जेव्हा त्यांच्याकडे काहीच नव्हते आणि आजचा दिवस होता जिथे त्यांच्या मुलाकडे सर्व काही होते. राकेश घर 3 मजली होते. बाहेरून पाहिलं तर एखाद्या राजाचा महल वाटावा. चकाकणाऱ्या फरशा, उंच रेलिंग, गेटवर लावलेली मोठी नेम प्लेट. राकेश वागळी व्यावसायिक. खालच्या मजल्यावर गाड्यांची रांग. मजल्यावर राकेश आणि त्याची बायको निशाची आलिशान खोली आणि सर्वात वर एक छोटीशी खोली जिथे सूर्यप्रकाश क्वचित येत असे. तिथे राहत होती राकेशची आई राजलक्ष्मीताई. म्हणतात ना, मोठ्या घरांमध्ये हृदय अनेकदा लहानच होतात आणि ह्या घरात तर हृदय जणू कुठेतरी हरवूनच गेलं होतं. राजलक्ष्मीताईची कहाणी एखाद्या चित्रपटासारखी होती. राकेश फक्त 7 वर्षांचा असताना त्यांच्या नवऱ्याचे निधन झाले होते. त्या दिवसापासून आजपर्यंत त्यांनी एकही दिवस शांततेत काढला नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत दुसऱ्यांच्या घरी झाडू पोछा करणे, भांडे घासणे, कधी कोणाच्या मुलांची काळजी घेणे तर कधी कोणाच्या उंबरठ्यावर पीठ मळणे. हातात फोड आली, कंबर वाकली, पण त्यांनी कधीही तक्रार नाही केली आणि सतत मेहनत करत राहिल्या. त्यांचं फक्त एकच स्वप्न होतं, माझा मुलगा शिकवून सवरून मोठा माणूस बनावा. जेव्हा वस्तीतील स्त्रिया म्हणायच्या, अरे राजलक्ष्मीताई, तू तर दिवसभर दुसऱ्यांच्या घरात राबतेस, कधीतरी स्वतःसाठी जग, थोडी विश्रांती घे, तेव्हा त्या फक्त हसून म्हणायच्या, जेव्हा माझा राकेश मोठा माणूस बनेल ना, तेव्हा सगळे बघा, माझा मुलगा मला राणी बनवेल. त्यांच्या डोळ्यांमध्ये त्यावेळी एक आंधळी चमक येत होती. त्यांना माहीत नव्हतं की ज्या मुलाला त्यांनी स्वतःच्या हाताने सांभाळून मोठं केलं होतं तोच मुलगा एक दिवस त्यांना त्यांच्या घरात परके बनवेल. वेळ गेला, राकेश मोठा झाला, तो शिकला, नोकरी मिळाली, मग व्यवसाय सुरू केला. लोक म्हणायचे, राकेश तर भाग्यवान निघाला, त्याच्या आईने त्याला सर्व काही दिले. पण सत्य हे होते की जसा जसा राकेश यशाच्या शिखरावर चढत गेला तसे त्याची आई त्याच्या हृदयातून उतरून गेली. आता जेव्हाही कोणी राजलक्ष्मीताईंना विचारायचे, राजलक्ष्मी तू कशी आहेस, आता तर राकेश मोठा माणूस बनला आहेस, तू आरामात राहत असशील, तेव्हा त्या फक्त एक हलकेसे हसू द्यायचे. आपले थरथरणारे हात साडीच्या पदराखाली लपवायचे आणि म्हणायचे, हो, माझा मुलगा आता खूप मोठा माणूस बनला आहे. तो खूप व्यस्त असतो पण माझ्यासाठी वेळ काढतो. पण सत्य हेच होते की तो 3 मजली बंगला जिथे राहत होत्या ते घर नव्हते तर एक कारागृह होते. खाली निशाचे हसणे घुमायचे, मधल्या मजल्यावर मुलांचे खिदळणे आणि वर त्यांच्या एकटेपणाची शांतता होती. मुलेही कधी त्यांच्या जवळ येत नसे, उलट ते नाक मोरडून तिथून पळून जायचे. त्यांच्या चेहराही बघायला त्यांना आवडत नव्हते. कधी कधी ती खिडकीतून बाहेर डोकावून बघायची तेव्हा विचारायची की काश राकेश बाळा, तुझे वडील जिवंत असते तर कदाचित माझा राकेश असा परका झालाच नसता. पण नशिबात जे असते ते कोण टाळू शकते. आता त्यांच्या आयुष्यात फक्त हाच सिलीलमा होता. कधी औषध संपून जायचे
कधी कपडे स्वतः धुवायला लागायचे, कधी जेवण थंड राहायचे आणि कधी सून निशाचे टोचणारे बोलणे त्यांच्या मनाला जाळून टाकायचे. त्या फक्त आपल्या देवाला दररोज रात्री हेच सांगायच्या, हे देवा, तू माझं सर्व काही घेतलं आहेस, आता फक्त एवढं कर की माझा मुलगा तू पुन्हा एकदा मला आई म्हणून हाक मारेल, जसा तो लहानपणी मला हाक मारायचा. पण कदाचित आता तो आई हा शब्द या घराच्या भिंतीमध्ये कुठेतरी हरवला आहे. आता राकेशचे उठणे बसणे मोठ्या मोठ्या लोकांशी होऊ लागले होते. महागडे सूट, विदेशी परफ्यूम, मोठ्या गाड्या आणि प्रत्येक संध्याकाळी दारू आणि घोंगाटाने भरलेला बिझनेस पार्ट्या. आता तो राकेश नव्हता जो कधी आईच्या मांडीवर डोकं ठेवून म्हणायचा, आई, एक दिवस मी मोठा माणूस बनेल जेणेकरून तुला कधीही त्रास होणार नाही. आता तोच राकेश आपल्या आईला बघून चिडचिड करू लागला होता. एक दिवस राजलक्ष्मीताई जेव्हा पाहिलं की मुलगा रात्री उशिरा दारूच्या नशेत डगमगत घरी आला आहे, तेव्हा त्यांनी हळूच दरवाजा उघडला आणि म्हणाला, बाळा, इतक्या रात्री हे सगळं योग्य नाही. दारूमुळे तुझं शरीर आणि नाव दोन्ही खराब होत चाललं आहे. राकेशने भुवया उंचवल्या, टाय दिला केला आणि म्हणाला, आई प्लीज, तुला काही समजत नाही. हे काही गाव नाही जिथे लोक लवकर झोपतात. हे शहर आहे. इथे नेटवर्किंगमुळे बिझनेस चालतो, समजलीस तू? राजलक्ष्मीताई थरथर त्या आवाजात म्हणाल्या. पण बाळा, जे काम देवाच्या भरोशावर होतं तिथे दारू काय करणार? राकेश चिडला. बस कर आई, प्रत्येक गोष्टी तुझे हे संस्काराचे लेक्चर हवेच असते का? असे घरी बसून काही होत नाही. मी मेहनत करतो, तुला तर फक्त टोकायला येतं. कधी काहीतरी माझ्यासाठी केलं नाही. फक्त हे करू नकोस, ते करू नकोस. लहानपणापासून प्रत्येक वेळी मला ह्याच पद्धतीने टोकतेस तू. पण आता मला माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगायचं आहे, म्हणून प्लीज मला माझ्या अवस्थेवर सोडून दे, समजले? तुला वारंवार बाळा बोलून त्रास देऊ नकोस. तुझा चेहरा बघून मला लाज वाटते की मी तुला माझा मुलगा आहे. तो रागाने आपले जॅकेट उचलून बाहेर निघून गेला. मागे दरवाजावर उभ्या राजलक्ष्मीताई फक्त त्याला बघत राहिल्या. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत राहिले. प्रत्येक अश्रू जणू मुलाच्या उंचीत किंमत बनवत चालल्या होत्या. त्या दिवशी राजलक्ष्मीताई पहिल्यांदा याची जाणीव झाली की त्यांचा मुलगा त्यांना सोडून खूप दूर निघून गेला आहे. काही दिवसांनी राजलक्ष्मीताई हिम्मत केली आणि म्हणाल्या, बाळा, मला तुझ्या मित्राला भेटायचं आहे. तू ज्या लोकांसोबत बिझनेस करतो त्यांना बघायची इच्छा आहे. मला फक्त इतका दिलासा मिळेल की तू चांगल्या लोकांमध्ये आहेस. राकेश अचानक अस्वस्थ झाला. त्याच्या मनात आपल्या आईचा गावठी पहराव, जुनी साडी आणि हातातल्या तुटलेल्या बांगड्या फिरू लागल्या. तो विचार करू लागला, आईला मित्रांना भेटवलं तर सगळे काय विचार करतील? बिझनेसमॅनची आई अशा अवस्थेत, असा विचार करून राकेशने खोटे सांगितले. आई, ते लोक बाहेर गेले आहेत. जेव्हा परत येतील तेव्हा भेटून दे. पण सत्य हेच होते की त्या संध्याकाळी त्याने आपल्या मित्रांसमोर निशा, जी शहरातल्या एका मोठ्या बिझनेसमॅनची मुलगी होती, तिच्यासोबत साखरपुडा केला. जेव्हा राजलक्ष्मीताईंना ही गोष्ट समजली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्या मुलाला म्हणाल्या, न सांगता लग्न केलंस बाळा. एकदा आपल्या आईचा सल्लाही घेतला नाहीस तू. राकेशने फक्त थंड स्वरात म्हणाला, आई, आता मी लहान राहिलो नाही. आणि तसेही बिझनेसचे नाते हृदयाने नाही तर मेंदूने बनवतात. निशाचं घर खूप मोठं आहे, यामुळे आपल्या कंपनीलाही फायदा होईल. त्याचे शब्द जणू कोणी दगडाने हृदयावर वार केला. राजलक्ष्मीताई काही क्षण त्याला बघत राहिल्या. बाळा, बस, इतकं म्हणाल्या. बाळा, फायदा तर तू खूप विचार करून मिळवलास. फक्त नुकसान झालं ते म्हणजे तू मला दुःख दिलंस. पण राकेशने रागाने म्हणाला, आई प्लीज, आज माझा मूड खराब करू नकोस. ठीक आहे, आज खूप खुश आहे म्हणूनच मला राग आणू नकोस. आणि तो रागाने बोलून तेथून निघून गेला. काही आठवड्यात त्याने एकट्याने दोघांचे लग्नही केले. त्याला आपल्या आईला, निशाच्या कुटुंबाला भेटून द्यायचे नव्हते. आणि ह्याच गोष्टीची राजलक्ष्मीताईंना खूप दुःख झाले. पण त्याच्या अश्रूंचा त्यांच्या मुलांवर काहीही परिणाम झाला नाही. आता त्यांना जाणवू लागले की त्यांचा मुलगा आता तो पूर्वीचा मुलगा राहिला नाही. एकतर पाषाण हृदय माणूस बनला आहे, ज्याला आपल्या आईची किंमत तर कोणाचीही भावनांची पर्वाही नाही. लग्नाच्या काही आठवड्यानंतर निशा घरी आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर गर्व झळकत होता. महागडे कपडे, परफ्यूमचा तीव्र सुगंध आणि डोळ्यात तिरस्कार. ती प्रत्येक गोष्टीत राजलक्ष्मीताईंना कमी लेखायची, संधी शोधायची. कधी म्हणायची, आई, तुम्ही हे जुन्या पद्धतीने कपडे घालू नका, माझे मित्रमैत्रिणी येतात तेव्हा विचित्र वाटते. कधी म्हणायची, आई, तुम्ही खालच्या हॉलमध्ये येऊच नका,
तिथे क्लायंट्स बसतात. गावाकडच्या सवयी शहरात शोभून दिसत नाही. राकेश फक्त ऐकत राहायचा, पण काहीच बोलत नाही. कधी कधी तो स्वतःला म्हणायचा, आईला वाटायचं, आई प्लीज तू वरच थांबत जा. निशाला वाईट वाटते. राज, लक्ष्मीताई हसून त्यांचे बोलणे टाळायच्या, पण त्या हास्यामागे रोज दुःख दडलेलं असायचं. राकेश आणि निशाच्या लग्नाला काहीच महिने झाले होते, पण त्या घराच्या भिंतींनी जणू शांततेत नावाचं विसरून टाकलं होतं. सकाळी राजलक्ष्मीताई स्वयंपाकघरात जाऊन पहिले दूध उकळून गॅसवर सांडले. त्या घाबरून म्हणाल्या, हाय राम, दूध पुन्हा उजळून गेलं. आता काय करू? राकेशला चहा कसा देऊ? इतकं म्हणताच मागून निशा वेगाने पाऊल टाकत आली आणि ओरडली, आई, तुम्हाला रोज काहीतरी गडबड करायचीच असते का? बस हेच काम राहिलं आहे. तुमचं दूध जाळणे, गॅस खराब करणे किंवा मग घरात तणाव पसरवणे. राजलक्ष्मीताईंनी मान खाली झुकवली. नंतर थरथर त्या आवाजात म्हणाल्या, बाळा माफ कर, हात जरा थरथरत होता. निशाने हसून टोमणा मारला. हात थरथरला होता की मग मेंदूत? तुमच्याकडून तर भांडी उलटी जात नाहीत, माहीत नाही राकेशने तुम्हाला इथे का ठेवलं आहे. इतक्यात राकेश खाली आला आणि कोट घालताना म्हणाला, सकाळी सकाळी काय तमाशा लावला आहे? निशा लगेच संधी साधून म्हणाली, तुमच्या आईकडे बघा ना, पुन्हा दूध जाळून टाकलंय. मी तुम्हाला म्हणाले होते यांच्याकडून काम करून घेऊ नका, पण तुम्ही ऐकतच नाही. राजलक्ष्मीताईंना काहीतरी बोलायचं होतं, पण राकेशने चिडून हात वर केला आणि म्हणाला, बस आई, आता तर एक दिवसही शांतता राहत नाही ह्या घरात. तुमच्याकडून होत नसले तर काही करू नकोस, त्यासाठी नोकर राहतील. तुला समजत नाही का? तू दरवेळी कामे का करतेस जे तुमच्याकडून होतच नाही? फक्त खोलीत बसा, प्रत्येक गोष्टीत गडबड, मग रोजची कटकट. मी त्रासलो आहे तुमच्यामुळे. हे ऐकून राजलक्ष्मीताईंचा चेहरा उतरला, डोळे पाणावले, पण त्या काहीच म्हणाल्या नाही. फक्त हळूच म्हणाल्या, बाळा, मी तर फक्त तुझ्यासाठी चहा बनवत होते. राकेश संतापाने म्हणाला, मला तुझ्या हातचा चहा नको आहे आई, मी ऑफिसमध्ये पिईन. हे बोलून त्याने दरवाजा जोरात आपटला आणि तो निघून गेला. राजलक्ष्मीताई तिथेच उभ्या राहिला. दुधाचे शिंतोडे अजूनही जमिनीवर होते, पण त्याहून मोठा दाग त्यांच्या हृदयावर पडला होता. त्या हळूच मागे वळाल्या, भिंतीवर टांगलेल्या आपल्या नवऱ्याच्या फोटोकडे पाहिलं आणि एक हळूच हास्य करून म्हणाल्या, बघा ना, आपला राकेश आता मोठा माणूस झाला आहे ना. पण त्या हास्यामागे होती वर्षानुवर्षांची वेदना आणि एका आईचं तुटलेलं स्वप्न. रात्र अधिक गडद झाली होती. राकेश ऑफिसमधून परतला. चेहऱ्यावर चिडचिड आणि थकवा दोन्ही दिसत होते. राजलक्ष्मीताई दरवाजावर उभ्या होत्या, हातात ताट घेऊन आपल्या मुलाला आवाज देतात, बाळा, जेवण गरम आहे, ताट वाढून देऊ का? राकेश म्हणाला, नको आई, भूक नाही. तो थेट सोप्यावर बसला. तेवढ्यात निशा खाली आली. केस मोकळे, महागड्या परफ्यूमचा सुगंध. निशा, काय झालं? राकेश पुन्हा मूड ऑफ आहे का? किती वेळा सांगितलं आहे की घरी येताच आईशी बोलू नकोस. त्या दरवेळी त्याच जुन्या गोष्टी सुरू करतात. राकेश म्हणाला, ती तर फक्त जेवण देत होती. निशा म्हणाली, हो, जेवण देणं, चहा बनवणं, पण मग लगेच सुरू होतं. इतका उशीर का झाला? किती प्यायला आहेस? इतकं काम करू नकोस बाळा. म्हणजे प्रत्येक गोष्टीत टोकणं गरजेचंच आहे का? राकेशने हळूच मान झुकवली. निशा पुढे सरसावली, त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि हळूच आवाजात म्हणाली, हे बघ राकेश, आता तुम्ही लहान बाळ राहिला नाहीत. तुम्हाला मोठ्या समाजात उठायचं बसायचं आहे. तुमची आई चांगली असली तरी तिची विचारसरणी जुनी आहे. जर तुम्ही तिच्या बोलण्यात येत राहिलात तर लोक तुम्हाला गंभीरतेने घेणार नाहीत. राकेश काही क्षण शांत राहिला, नंतर म्हणाला, कदाचित तू खरं बोलत आहेस. प्रत्येक वेळी मी कोणत्या ना कोणत्या प्रकारे तिच्याशी गुंतून जातो. निशा हसून म्हणाली, तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा राकेश. ह्या घरात सगळं काही तसंच होईल जसं आपल्याला हवंय ना. कोणीतरी डवळाडवळ ना कोणतं रडणं. त्याच वेळी मागून राजलक्ष्मीताई हळू आवाजात आला, बाळा, होय, घे, डोकं दुखत असेल तर. निशा लगेच बळी आणि तिखट आवाजात म्हणाली, आई, किती वेळा सांगितले आम्हाला आमच्या पद्धतीने जगू द्या. प्रत्येक वेळी टोकणं गरजेचं आहे का? आता बस करा, नाहीतर राकेशला शांतता मिळणार नाही. राकेशने काहीच म्हणाला नाही, फक्त आपल्या आईकडे एक क्षण पाहिलं आणि मग नजर खाली केली. राजलक्ष्मीताईंच्या डोळ्यात एक दुःखद चमक होती. त्या इच्छा असूनही काहीच म्हणाल्या नाहीत. हळूहळू घरातील वातावरण बदलत गेलं. आता राकेश प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत निशाचा सल्ला घेऊ लागला. आईच्या गोष्टीला त्याला त्रासदायक वाटू लागल्या. स्वयंपाकघराच्या बैठकीत आणि अगदी कोपऱ्यातही आता आईच्या जागी निशाचा अधिकार होता.
राजलक्ष्मीताईंना जाणवलं की त्याच घरात एक अनोळखी व्यक्ती बनल्या आहेत. जो घर त्यांनी कधी काही आपल्या हातांनी बनवलं होतं, पण आता घराच्या समस्येमुळे राकेश पुन्हा त्रस्त झाला होता. तो परत दारू पिऊ लागला. पुन्हा त्याच्या आईने त्याला हटकवले तेव्हा तो रागाने तेथून निघून गेला. दरवाजा अजूनही उघडा होता. हवा हळुवारपणे पदराला स्पर्श करत होती. राजलक्ष्मीताईंच्या गालावरून अश्रू वाहत होते. तेव्हा जिन्यावरून वेगाने पाऊलखुणा येण्याचा आवाज आला. हातात मोबाईल आणि कपाळावर आठ्या घालून निशा रागाने ओरडत आली. आई, तुम्हाला शांतता का नकोय का? तुम्ही प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून राकेशला भडकवता. तो बिचारा दिवसभर ऑफिसमध्ये काम करून थकून जातो, घरी येतो आणि इथे तुमच्या येताच तुमचं रडगाणं सुरू होतं. राजलक्ष्मीताई थरथरत्या आवाजात म्हणाल्या, बाळा, मी तर फक्त इतकंच म्हणाले की रात्री उशिरा दारू. निशाने बोलतच तोडत ती मोठ्या आवाजात म्हणाली, बस बस आता हा ड्रामा रोज चालणार नाही. तुम्हाला ना कोणत्या अनाचा आधार करता येत ना वेळेचं भान आहे. जरा विचार तरी करा. तुमच्यामुळे राकेश किती त्रासलेला असतो. दररोज आई आई करून तुम्ही त्याचा मूड खराब करता. राजलक्ष्मीताईंनी अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला, पण निशाचा राग थांबायला तयार नव्हता. या घरात राहायचं असेल तर आपल्या मर्यादेत राहा. हे काही गावचं घर नाही. सगळेजण तुमचं बोलणं गप्प ऐकून घेतील. आमच्या आयुष्यात डवळाडवळ करण्याचा तुम्हाला कोणताही हक्क नाही. समजलंच? राजलक्ष्मीताईंना काहीतरी बोलायचं होतं, पण ओठ थरथरू लागले, गळा भरून आला. त्यांच्या डोळ्यांतून पुन्हा अश्रू वाहू लागले. राजलक्ष्मीताई हळुवारपणे तुटक्या आवाजात म्हणाल्या, मी तर फक्त मुलांचं भलं व्हावं असं इच्छित होते. त्यावर निशा टोमणे मारत हसून म्हणाली, अहो राहू द्या आई, हे भलं करण्याचं प्रेम आता जुनू झालं आहे. आता तो जमाना राहिला नाही. तेव्हा मुलं तुमच्या बोलण्यात यायची. आता फक्त गप्प राहा, नाहीतर मी राकेशला सांगेल की तुम्हाला दुसरीकडे कुठेतरी पाठवून द्या. इतकं बोलून रिशा रागाने खोलीत निघून बाहेर पडली. मागे फक्त राजलक्ष्मीताई यांच्या हुंदक्यांचा आवाज हॉलवर घुमत राहिला. जणू प्रत्येक भिंतीने त्यांच्या अपमानाचा आवाज आपल्या आत कोंडून ठेवला होता. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी राकेशच्या घरी मोठी पार्टी चालू होती. दिव्याने सजवलेल्या दिवाणखाना, सुगंधी अत्तराचा वास आणि हास्याचे आवाज, प्रत्येक कोपरा देखावाने भरला होता. निशा आपला चमकणारा हिऱ्याचा हात मैत्रिणींना दाखवत इतरांना ऐकवत होती. बघा ना, हा राकेशने मला गिफ्ट दिला आहे. मला माझ्या क्वीन सारखंच गिफ्ट देणारा. तिच्या मैत्रिणी वाहवा करत टाळ्या वाजवत, अहो निशा, तुझं तर नशीबच उघडलं. राकेश सारखा नवरा सगळ्यांना कुठे मिळतो. तेवढ्यात खोलीच्या दाराजवळून हळुवार पावलांचा आवाज आला. राजलक्ष्मीताई साडीचा पदर नीट करत हसून म्हणाले, अरे वा, किती सुंदर हार आहे बाळा, तुझ्यावर खूप छान दिसतोयस. त्यांच्या आवाजात माया होती, पण तो आवाज त्या वातावरणात जणू विसंगत वाटत होता. निशाच्या मैत्रिणी शांत झाल्या. खोलीत एका क्षणासाठी एक विचित्र शांतता पसरली. निशा उपासमक हसत म्हणाली, आई, तुम्ही इथे उभ्या राहा प्लीज. या सगळ्या खूप महागड्या वस्तू आहेत, काही पडायला नको. राजलक्ष्मीताई थोड्या गोंधळल्या आणि म्हणाल्या, बाळा, मी तर फक्त तुला बघून खुश होत होते. निशा आपल्या मैत्रिणींसमोर हसून म्हणाली, अहो राहू द्या आई, तुमच्या ह्या जुन्या साड्या आणि आमचे हे हिरे. तुम्ही सांगा, हा काय मॅच आहे का? सर्व महिला हळूच हसल्या. राजलक्ष्मीताईच्या चेहऱ्याचा रंग उडाला. त्यांना काही बोलायचे होते, पण आवाज जणू गळ्यात अडकला. तेवढ्यात राकेश खाली आला. निशा लगेच त्याचा हात धरून म्हणाली, अहो ऐका, तुम्ही तुमच्या आईला सांगा ना की पुढच्या वेळी त्यांनी असं मध्ये येऊ नये. मला लाजल्यासारखं वाटतं. राकेशने एकदा आपल्या आईकडे पाहिलं. सैल पदर, थकलेले डोळे आणि हातबल चेहरा. मग थंड स्वरात म्हणाला, आई, तुला थोडं समजून घ्यायला पाहिजे. आता हे कोणालाच आवडत नाही. राजलक्ष्मीताई थरथरत्या आवाजात म्हणाल्या, बाळा, मी तर फक्त राकेशने त्याचे बोलणे मध्येच तोडले. बस आई, प्रत्येक गोष्टीमध्ये येण्याची गरज नाही. निशा हसत होती. विजयचे हसू आणि राजलक्ष्मीताईचा त्याच दारावर उभ्या राहिला जणू एका सावली, जिने आता त्या घरातील प्रकाश आपले स्थान गमावले होते. हळूच त्यांनी आपली नजर खाली झुकवली आणि मनातल्या मनात म्हणाल्या, ज्या घराला मी प्रकाशाने उसवले होते तेच आज माझ्यासाठी अंधार बनून राहिले. तर रात्री त्या एकट्या खूप रडल्या. आता तर जणू हा रोजचा क्रम बनला. कधी राकेश तिखट बोलणे, तर कधी निशाचे टोमणे. प्रत्येक दिवशी आज राजलक्ष्मीताईंच्या वाट्याला फक्त अपमान, टोमणे आणि बेचैनारे बोचणारे शब्द येत होते. तरीही त्या गप्प राहायच्या, कारण त्यांना वाटायचं की त्यांचा मुलगा आहे रागात बोलून गेला असेल. पण आता ते मौन त्यांच्या आत एक विष बनून साचले होते. सकाळची वेळ होती. राकेश ऑफिसला जाण्याची तयारी करत होता आणि निशा त्याच्या नाश्त्याच्या टेबलावर बसून तिच्या फोनमध्ये स्क्रॉल करत होती. राजलक्ष्मीताई हळूच म्हणाले, बाळा, जरा ऐक.
तर मी विचार करत होते की आता माझ्याकडून हे सगळं नाही सांभाळलं जात. जर तुला वाटत असेल तर तू मला वृद्धाश्रमात सोडून दे. राकेशच्या हातात असलेला कप थांबला. तो काही वेळ आईकडे पाहत राहिला. मग वर करून म्हणाला, हा काय मूर्खपणा आहे आई. तुला माहित आहे का लोक काय म्हणतील. मुलानं आईला वृद्धाश्रमात सोडलं. निशाई लगेच मध्येच म्हणाली, वा, आता तर हा पण नवीन ड्रामा सुरू केला झाला. म्हाताऱ्या आईने राहायचं असेल तर शांतपणे राहावं, नाहीतर भावनांनी ब्लॅकमेल करून सुरू. अहो आई, तुम्हाला इथे कशाचा त्रास आहे. जेवण वेळेवर मिळतं आहे, धुतलेले कपडे असतात, औषधं आम्ही देतो आणि वरून नोकरही लावला आहे. आई, आता ह्याहून अधिक काय पाहिजे तुम्हाला. की मी शेजाऱ्यांकडून स्तुती ऐकायची आहे की बघा कसं मुलाला बदनाम करून टाकलं. राजलक्ष्मी ताईंच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या, निशा बाळा, मी तर फक्त हे घर माझ्या मुलासोबत व्यतीत करण्याचे स्वप्न पाहिले होते, पण आता वाटत आहे की माझी उपस्थिती तुम्हा दोघांना जड वाटत आहे. निशा तिरस्कार हसली आहे. नाही, जड नाही आई, ओझ म्हणा. कारण जो माणूस सतत दुःखाची पेटी घेऊन फिरतो तो वातावरण खराब करून टाकतो. राकेशने एक खोल श्वास घेतला आणि रागाने म्हणाला, बस कर आई, आता हे नेहमीचं नाटक मी आणखी सहन करू शकत नाही. तुला वाटलं तर तू कोणत्याही नातेवाईकांकडे निघून जा, पण वृद्धाश्रमाचे नाव घेऊ नकोस. लोक माझी चेष्टा करतील. राजलक्ष्मी ताईंचा चेहरा फिका पडला. त्यांच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते, फक्त शून्यत्व होतं. हळूच त्या म्हणाल्या, तर तुला लोकांच्या चेष्टेची भीती आहे, पण त्या आईच्या शापाची नाही ज्याने तुला जन्म दिला. राकेश काहीच बोलणार तोच निशा पुन्हा किंचाळली. आता सुरू झाल्या भावनांच्या गोष्टी. आई, आम्हाला तुमचे हे नाटक नको आहे. राहायचं असेल तर गप्प राहा, नाहीतर दरवाजा उघडा आहे. जिथे मन वाटेल तिथे जा. राजलक्ष्मीताई काही क्षण त्यांच्याकडे पाहत राहिल्या. त्या डोळ्यात आता एकही अश्रू नव्हता, फक्त तुटलेल्या आशांची राख होती. हळूच त्या म्हणाल्या, ठीक आहे निशा, आज तू माझा शेवटचा आदरही हिरावून घेतला आहेस. आता खरंच मी इथे राहू शकत नाही. त्या आपल्या खोलीकडे वळाल्या. त्यांची पावले डगमगत होती, पण मन पूर्वीपेक्षा अधिक दृढ होते. खोलीत जाऊन त्यांनी आपला जुना कपाट उघडलं. जिथे कोपऱ्यात पडलेली एक जुनी साडी घेतली. त्यांनी तिला हृदयाशी कवटळले आणि म्हणाले, जेव्हा जन्म दिला होता तेव्हा वाटले होते की माझा मुलगा माझा आधार बनेल, पण आता तोच माझ्या सावलीपासूनही दूर पडतो. कदाचित आता वेळ आली आहे की मी त्याला आपल्या आवडीचे आयुष्य जगून द्यावे आणि स्वतःच्या शांततेला दुसरीकडे कुठेतरी पुरून टाकावे. पण त्या निघून जाऊ शकत नाहीत, कारण त्याच वेळी राकेश बेशुद्ध झाला. त्यामुळे त्या घाबरल्या. निशाने या सगळ्याचा द्वेष आपल्या सासूवर लावला, पण राजलक्ष्मीताईंनी आपल्या मुलाची काळजी घेणं सोडलं नाही, कारण काहीही झालं तरी त्यांना आपल्या मुलासोबत राहायचे होते. डॉक्टरांकडे राकेशला विश्रांतीचा सल्ला दिला आणि राजलक्ष्मीताई मुलाची काळजी घेतली, पण तो बरा होताच पुन्हा तेच टोमणे मारे सुरू झाले. तरी राजलक्ष्मीताई सहन करत राहिल्या. हळूहळू वेळ निघून गेली. दिवस महिने सरत होते, काही हळूच सरकत गेले. राजलक्ष्मीताई आता आयुष्याच्या अशा टप्प्यावर होत्या जिथे डोळ्यांची दृष्टी असूर झाली होती आणि अशा जवळपास विझल्या होत्या. राकेश आता एक मोठा व्यापारी बनला होता. दिखावा आणि पैशांच्या नशेत तो चूर होता, पण नशिबाला तर कदाचित काहीतरी वेगळंच मंजूर होतं. सन 2016चा तो दिवस, जहा संपूर्ण देशात एका बातमीने खळबळ माजवली. 5 आणि हजाराच्या नोटा बंद. सगळीकडे गोंधळ उडाला. लोक बँकेच्या रांगेत उभे होते आणि तिथे राकेश आपल्या ऑफिसमध्ये डोक्याला हात लावून बसला होता. त्याच्या डोळ्यात भीती होती. एवढा पैसा आता कुठे जाईल. जर सरकारला कळाले तर सगळा जप्त होईल, कारण त्याची जी कमाई होती त्यातला सर्वात जास्त भाग काळा पैसाच होता. त्याने कपाळावर हात ठेवून एक श्वास खोल घेतला. तेव्हाच त्याच्या मनात एक संकल्पना चमकली. आईचं खातं होतेच योग्य राहील. एका वृद्ध विधवेला कोण विचारणार आहे. तो कोणताही विलंब न करता घरातून बाहेर पडला. खांद्यावर फाईल्स, खिशात नोटांचे बंडल आणि चेहऱ्यावर एक बनावट चिंतेचा मुखवटा. आईच्या छोट्याशा खोलीत शिरताच त्यांनी गडबडीत विचारले, आई, आई कुठे आहेस तू. राजलक्ष्मीताईंचा आश्चर्याला वाटले, कारण बऱ्याच वर्षांनी पहिल्यांदा त्यांच्या मुलाने त्यांना आई म्हणून हाक मारली होती. अरे बाळा, काय झालं. असा धावत पळत का आलायस. कुठे लागलं तर नाही ना. राकेशने त्यांच्या डोळ्याकडे पाहिले सुद्धा नाही. तो सरळ टेबलावर बसला. आई फाईल उघडल्या आणि म्हणाला, आई, ते सगळं राहू दे. लवकर तुझा बँकेचं पासबुक दे. आई थक्क झाली. पासबुक कशाला. बाळा, काय झालं. राकेश म्हणाला, आई, अगं नोटबंदी झाली आहे ना, मला लगेच काही पैसे जमा करायचे आहेत. तुझ्या खात्यात टाकले थोड्या दिवसांसाठी, नंतर काढून घेईन. बस लवकरच दे वेळ, नाहीतर. राजलक्ष्मीताई भोळ्यापणाने विचारलं, पण बाळा, माझ्या खात्यात तर थोडेच पैसे आहेत. तू तुझ्या खात्यात जमा कर. मला पैशांची काय गरज आहे. राकेश चिडून म्हणाला, आई, वाद घालू नकोस.
फक्त पासबुक दे. उशीर होत आहे. मला तुझी गरज नाही, तुझ्या खात्याची गरज आहे. समजलं का? त्याच्या आवाजात इतका तीक्ष्णपणा होता की खोलीच्या भिंती जणू थरथरू लागल्या. राजलक्ष्मीताईच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांना थरथरत्या हातांनी कपाट उघडले, जणू पाकिट काढले आणि पासबुक त्याच्या समोर केले आणि हळूच म्हणाल्या, घे बाळा, जेव्हा माझं हृदय तुटलं होतं तेव्हाच मी तुला सर्व काही दिलं होतं. आता जे काही उरलं आहे तेही घेऊन जा. राकेशने त्याचे बोलणे ऐकले नाही. त्याने पासबुक हिसकावून घेतलं, फाईल्स उचलल्या आणि वेगाने बाहेर निघून गेला. दरवाजा इतका जोराने बंद झाला जणू कोणीतरी हृदयावर शेवटचा प्रहार केला. खोलीत शांतता पसरली. राजलक्ष्मीताई काही वेळ त्या दरवाजा मागेच पाहत राहिल्या. मग त्यांच्या डोळ्यांतून आपोआप अश्रू वाहू लागले. त्यांच्या ओठांवर फक्त एक तुटलेली कुजबूज होती. ज्या मुलासाठी आयुष्यभर मेहनत केली, आज त्याने माझ्या पदराला बँकेची तिजोरी समजली. त्या हळूच उठल्या. आपली जुनी पोरचुंडी काढली, त्यात काही कपडे, काही फोटो, राकेशच्या लहानपणीची एक छोटीशी फ्रेम ठेवली. मग आरशासमोर उभे राहून स्वतःशी म्हणाल्या, आता वेळ झाली आहे की मी स्वतःला मुक्त करावे. या घराची चौकट आता माझ्यासाठी परकी आहे. त्यांनी अश्रू पुसले, देवाच्या मूर्तीसमोर डोकं टेकवलं आणि म्हणाले, हे देवा, माझा मुलगा नेहमी सुखी राहावा. फक्त माझ्याकडून आता कोणतीही अपेक्षा नसावी. त्यानंतर त्या कोणालाही न सांगता हळूच दरवाजाकडे सरकल्या. दरवाजा उघडला. बाहेर थंड हवा होती आणि त्याच हवेत कायमच्या नाहीशा झाल्या. इकडे काही दिवसात राकेशच्या डोळ्यांखाली काही वर्तुळे पडली होती. मागच्या 3 दिवसांपासून त्याला झोप लागली होती ना चैन. ती बँकेच्या पावत्या आणि नोटांचे बंडल चहू बाजूनी विखुरले होते. त्यांचे डोके गरगरत होते. कुठे ठेवू इतके पैसे? त्यांनी हजारो प्रयत्न केले, कधी जुन्या मित्रांच्या खात्यात तर कधी बिझनेस पार्ट्यांच्या नावावर. पण सगळ्यांची मर्यादा संपली होती. प्रत्येक ठिकाणावरून एकच उत्तर मिळत होते, बाबा, आता आणखी नाही होऊ शकणार. सरकार कठोर आहे. राकेशच्या कपाळावर घाम जमा झाला होता. त्याने पाण्याचा ग्लास उचलला, एक घोट घेतला, मग खुर्चीवर बसून स्वतःशी पुटपुटला. इतक्या मेहनतीने कमावले होते, आता सगळं बर्बाद होईल. पण ती मेहनत नव्हती, तो लोभ होता. आणि आता तो लोभच त्याचा पिच्छा सोडत नव्हता. त्याने रागाने टेबलावर हात मारला नाही. काहीतरी करावंच लागेल. अचानक त्याच्या डोक्यात विचार आला, चमकला. मंदिर, हो, मंदिरात नाद देतो. तिथे कोणीही विचारणार नाही तो कुठून उभा होता. नोटांनी भरलेला बॅग उचलल्या आणि गाडीत बसला. रस्त्यात सतत फोन वाजत होते. कोणाचे पैसे अडकले होते तर कोणी धमकी देत होते. पण राकेशला आता कोणाचीही पर्वा नव्हती. त्याला फक्त आपले पैसे वाचवायचे होते. तो एका मंदिरात पोहोचला, पण तिथे कुलूप लावले होते आणि बाहेर बोर्ड टांगला होता, दानपेट्या सील केल्या गेल्या आहेत. सरकारी आदेशांचे कपाळ चमकले. तो दुसऱ्या मंदिरात गेला, तिसऱ्या मंदिरात गेला. प्रत्येक ठिकाणी तीच अवस्था. आता कुठे जाऊ, त्याने स्वतःला विचारले. इतके पैसे घेऊन आहेत, जर पकडला तर बर्बाद जाईल. गाडीत बसला, स्टेअरिंगवर डोकं ठेवलं आणि एक खोल श्वास घेतला. तेव्हाच त्याच्या आत एक मंद आवाज घुमला, आई. तो दचकून सरळ झाला. हो, आई. तीच एक सर्वात भरोशाची आहे. तिच्या खात्यात ठेवून देईल. कोण विचारणार आहे तिला? त्याने लगेच सिलेक्टर दाबला आणि गाडी घेऊन रस्त्यावर निघाला. हवेसोबत तो बोलत होता. रस्ते निष्काम होते, हवेत थंडी होती आणि त्याच्या मनात एकच विचार होता, सगळं काही ठीक होईल, पण नशिबाचे अक्षर कोणीही मिटू शकणार नाही. जेव्हा तो वृद्धाश्रमासमोर पोहोचला तेव्हा त्याचे डोळे काही क्षणांसाठी थांबले. मोठा बोर्ड लावला होता, स्नेहंकित वृद्धाश्रम. त्याला मोठे आश्चर्य वाटले की आई नाही, असे वृद्धाश्रम शकत नाही. तो आत गेला. लांबच लांब कॉरिडॉर, भिंतीवर जुने फोटो टांगले होते. खोलीत काही वयस्कर लोक बसले होते, कोणाच्या हातात जपमाळ तर कोणाच्या डोळ्यात अपूर्ण कथा. तो ऑफिसच्या दिशेने सरकला. आत महिला पांढऱ्या साडीत बसलेली होती, चेहरा शांत पण थकलेला. राकेशने जसा दरवाजा उघडला तो एका क्षणासाठी स्तब्ध झाला. आई. राजलक्ष्मीताईंवर पाहिलं तर त्यांचे डोळे आता पूर्वीसारखे नव्हते. जे डोळे कधी मुलासाठी चमकत होते, आता त्यात फक्त शांतता आणि एक थंड अंतर. त्या हळूच म्हणाल्या, तू इथे काय करायला आला आहेस? राकेश अडखळत म्हणाला, आई, तू या वृद्धाश्रमात व्यवस्थापन करतेस. तुम्हाला कधी सांगितलं नाही की मी पैसे ठेवायला आलो होतो. मध्येच काहीतरी महत्वाचं काम होतं. राजलक्ष्मीताई हलकच हसल्या. असू ज्यात कोणताही आपलेपणा नव्हता, फक्त एका आईचा तुटलेला आत्मा होता. बाळा, तू काय बोलत आहेस? तू कधी तुझ्या आईशी कोणतं बोलणं केलंस का? किंवा विचारलंस का की तुझी आई खरंच काय करते? कधी तू जवळ येऊन बसलास होता का? जो मी तुला काही सांगणार. आणि ही पैशांची गोष्ट. त्या म्हणाल्या, बाळा, ज्या दिवशी तू माझ्या पदरातून ममता काढून पैसे ठेवले होतेस
त्याच दिवसापासून तुझे सर्व पैसे माझ्यासाठी राग बनले आहेत. राकेशचे हात थरथरू लागले. आई, मी चूक केली. राज, लक्ष्मीताई हळूच उठल्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण आवाजात दृढता. राकेश, त्या वृद्धाश्रमाला तुझ्या पैशांची नाही, तुझ्या हरवलेल्या संस्कारांची गरज आहे. त्याच्याकडे वळून म्हणाल्या, जा बाळा, जा. तुझ्याकडे आजही खूप पैसा आहे, पण आता तुझं घर रिकामं आहे, कारण तिथे आई नसते. ते घर फक्त 4 भिंती आहेत. राकेश तिथे जमिनीवरती कोसळला. त्याचे अश्रू नोटांवर पडत होते. प्रत्येक थेंब जणू त्याच्या पापांचा हिशोब देत होता. आई, एकदा माफ कर मला. तो ढसढसा रडला. राज, लक्ष्मीताई फक्त म्हणाल्या, मला माफी नको आहे राकेश. फक्त एवढं लक्षात ठेव की पैशाने तू सगळं विकत घेऊ शकतो, पण आईचं हृदय कधीच नाही, आणि तू माझ्या हृदयाला प्रत्येक वेळी तोडत आहेस. राकेश, आता मी तुला माफ करू शकत नाही. जा, इथून निघून जा. हे बोलून त्या बाहेर निघून गेल्या आणि राकेश तिथे तुटून बसला राहिला. बाहेर आकाशात पाऊस पडून सुरू झाला होता. जणू खुद्द देवही त्या मुलाचे पाय धुवून काढत होते. पावसानंतर पोलीस आले आणि राकेशला अटक करून घेऊन गेले, कारण त्यांना त्याच्या पैशाबद्दल माहिती मिळाली होती. आता राकेश पूर्णपणे शांत झाला होता. त्याचा अहंकार तुटून चक्काचूर झाला होता. त्याला पहिल्यांदा जाणवत होतं की त्याने पैशाच्या गर्वात काय काय चूक केली होती. त्याने त्या आईला गमावले, जिने त्याच्यासाठी सर्व काही केले. त्याच्यासाठी दिवस रात्र मेहनत केली होती. त्याने तिला काय दिले? फक्त वेदना, दुःख, त्रास, टोमणे आणि एक ओझं समजलं. त्याची हिंमतही झाली नाही की त्याने आपल्या आईकडे डोळे वरून करून पाहावे. इकडे त्याच्या अटकेनंतर राज, लक्ष्मीताईंना समजले की त्यांनी भले खूप मेहनत केली, पण कदाचित आपल्या मुलाला संस्कार द्यायला विसरल्या होत्या. त्यामुळे तो पैशांच्या नादात इतका आंधळा झाला की योग्य काय अयोग्य काय विसरला. राकेशची कंपनी, पैसे आणि घर रातोरात जप्त करण्यात आले आणि संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आले. इकडे निशा तर मोठ्या बापाची मुलगी होती. ती परत आपल्या घरी निघून गेली होती. तिला राकेशची कोणतीही पर्वा नव्हती. पण बिचारा राकेश तुरुंगात फक्त शांत भिंतींकडे पाहत होता आणि सगळ्या गोष्टी आठवून ढसाढसा रडू लागला. तुम्हाला काय वाटतं, हे सर्व सोबत योग्य झालं का? राकेश सोबत पैशाने सर्व काही विकत घेता येत नाही, संपत्तीने आदर मिळत नाही आणि नात्यांमधील सत्यता कोणत्याही बँक खात्यात नसते. तर तो लोभाचा शेवट नेहमीच विनाश असतो. राकेशने चुकीच्या मार्गाने पैसा कमवला, पण तोच पैसा त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी शिक्षा बनला. आईचा आशीर्वाद हे सर्वात मोठं धन आहे. ज्याच्याकडे आईचं प्रेम आणि आशीर्वाद असतात त्याला कधीच कशाची कमतरता नसते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, याविषयी आपलं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर का तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.